देव प्रसन्न झाला, एखाद्याला देव प्रसन्न झाला आणि एक व्यक्ती होता, ते देव प्रसन्न झाल्यावर शंकर बोले. शंकर म्हणले, अरे तू माझी दररोज सेवा करतो, मी तुला प्रसन्न झालोय, व काय तुला मागायचं ते माग. असं म्हटल्यानंतर तो म्हणला, देवा तू कोण आहे म्हणला. म्हणला मी शंकर आहे. तुझी सेवा बघून, तुझा अनन्य भक्ती बघून, तुझा भाव बघून मी प्रसन्न झालोय. तुला मागायचं तेवढं माग, मी 3 वर देणार आहे, त्या 3 वरामध्ये तुझं कल्याण करून घे. आता ते आबी महाराज होतं थोडं गृहमंत्र्याच्या ऐकण्यातलं. नाही सगळीच आहे त्यात, इथं आमचे गृहमंत्री आले त्याच्यामुळे अडचण नाही काय. आणि सगळं गृहमंत्र्याच्या ऐकण्यात होतं. ते म्हटलं, देवा तू प्रसन्न झालाय, सगळं मला माहिती आहे, पण मी आज 25 वर्ष गृहमंत्र्यासंग संसार करतोय, पण एक गोष्ट त्यांना विचारल्याशिवाय काय करत नाही. आधी मला घरी जाऊन त्यांना विचारू द्या काय मागायचं ते. आता ती घरच्याच्या ऐकण्यात होतं. आणि मग हे घरी गेलं, देव तिथंच थांबले देवळातच. घरी गेलं आणि घरच्याकडे गेलं म्हणले, हाय असं थोडक्यात म्हणावं लागतं, कारण आमची पुढं बसलेत म्हणून दमाने बोलावं लागतं. आता काय करता. आणि मग ते असं म्हटल्यानंतर, अहो काय झालं. अगं मला देव प्रसन्न झालाय आणि देव म्हणतोय की 3 वर दिले, तुझं कल्याण करून घे. भगवान शंकर प्रसन्न झालेत. आणि मग म्हटले काय मागायचं सांग लवकर. देव तिथं उभा राहिलाय. मग आता हे ना काय सांगितलं. अहो म्हटले आता 25 वर्ष झालं मला लग्नाला या खडकी गावात आले मी लग्न होऊन, आणि मला नाक नाही. सगळी या खडकी गावातली नकटी 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 सगळीच म्हणते ते. मग तुमच्या देवाला नाक मागून घे की मोठं, माझ्या बायकोला नाक कर म्हणावं. कुणाचं सगळ्याचं बोलून घेतली. 25 वर्ष झालं सगळीच मला जिकडे जायला तिकडे बारकी पोरं बाया म्हणतात नकटी आली नकटी आली. मग म्हटली काय करायचं, नाक मागून घे. मग ही बी गेलं. आता बायकोचं ऐकलं, पळत गेलं. म्हणले देवा आमच्या पत्नीचं लग्न झाल्यापासून मी बघितलं एवढंच नाक आहे हो, तिला सगळी नकटी म्हणतात. देवा माझ्या बायकोला नाक मोठं दे, नाक मोठं दे. म्हटलं ह्याने किती साईज सांगितलं नाही, किती मोठं दे. देव बी भोळे शंकर आहे. तथास्तु म्हणले, तथास्तु म्हणलं. एवढं मोठं नाक झालं, एवढं मोठं नाक झालं. शकील साहेब तुम्हाला सुद्धा बाजूला सारावं लागलं, इतकं मोठं नाक झालं. आणि ते चालताना सुद्धा माणसाला रस्ता करून द्यावा लागला. ते आले घरात, पळत बघते तर बायकोचं नाक. म्हटलं ही नाक आहे का काय, दांडी लावली म्हटलं गाडीची पुढे. मग म्हटले ही काय म्हणजे तुमच्या देवाने मला नाक दिलं म्हटले, एवढं नाक कुठं असतं का म्हणले. आता म्हटले काय करायचं म्हणले. मग म्हणले आता 2च वर्ष शिल्लक राहिलेत, नीट विचार करून मला सांग. ती म्हणली आता तुमच्या देवाला जाऊन सांगा एवढं मोठं नाक नको, मला बारीक नाक द्या. मग हे बी गेलं पळत, ते बी त्यांच्या ऐकण्यातलं होतं. आणि पळत गेलं आणि बायकोला आपल्या बायकोचं असं गारानं सांगितलं, देवा अरे एवढं मोठं कुठं नाक देतात का, मी नाक मागितलं म्हणून एवढं मोठं देतात काय म्हणले. 2-4 ट्रक सुद्धा बाजूला सारावं लागले रस्त्यानं जाताना, एवढे बायकोला कुठं नाक मोठं देतात. नाही म्हणले अगदी बारीक नाक पाहिजे आमच्या बायकोला, बारीक दे नाक. आता ते बी भोळे शंकर होतं. तथा असतं म्हटलं. लगी एवढं नाक बारीक झालं, एवढं नाक त्या नाकाच्या जागेवर शिकेल साहेब बोर्ड लावावा लागला, येथे नाकाची जागा आहे. एवढं नाक बारीक झाल्याबरोबर परत ते आलं तर बायकोकडे बघते तर नाकच नाही. मग तिला नाही तुमच्या एवढं नाक कुठे देतात का म्हणलं. बघा म्हणलं काय झालं ग. म्हणले तुमच्या देवाने एवढं कुठं नाक बारीक देतात का. म्हणलं आता 2 वर गेल्या तर एकच राहिला शिल्लक. म्हणलं आता आपलं कल्याण करून घ्या म्हणलं. आणि मग परत गेलं. म्हणलं आता काय करू सांग बरं. नाही म्हणले देवाला तुमच्या म्हणावा होतं तेवढंच नाक दे, आता मला कसलंच नको. आणि हे गेलं परत सांगितलं देवा आता बाद झालं, होतं तेवढंच नाक दे. आणि मग जसं होतं तसं. म्हणून आपण संसारातले लोक आहोत, जन्माला आलोय. आपल्याला देव जर प्रसन्न झाला तर मागायच्या आपल्याला ज्ञान नाही, अज्ञानात आहो. म्हणून संत रूपात येऊन आपल्या भक्तासाठी मागणी मागतात. विठ्ठल म्हणून सांगितलं जडजीवांच्या लोकांना हे संसाररूपी सागरात तुम्ही आम्ही संसारात जन्माला आलोय, त्याला मागायचं कधी कळत नाही काय मागावं काय नाही. तसंच एक अजून एक दृष्टांत देतून पुढे चालतो. एक भोळे शंकर होते, एक जणाला प्रसन्न झाले. आणि ते प्रसन्न झाल्याबरोबर ते शंकर म्हणले देवा भक्ता बोल तुला काय मागायचं तेवढं माग. म्हणला देवा मी 8 दिवस झाले तर सेवा करतोय तुझी, माझ्या खिशात तंबाखू आहे. म्हणलं ते तंबाखू खात होतंच अभि महाराज. तंबाखू आहे पण म्हणला चुनाच वाळलाय. म्हणला चुन्याची पहिली डबी दे आणि मग तुला काय मागायची मागतो म्हणला मी. आता शंकराने विचार केला आता मी एकदाच वर देणार आहे, बरोबर आहे की नाही.
मी नव्हे, देव म्हणला होता. एकदाच मी वर देणार आहे. ह्यानी तर चुन्याची डबी मागितली, ह्याचं कल्याण करावं म्हणला. आणि मग काय झालं, पूर्वीच्या आबी महाराज तुम्हाला आहे का नाही माहीत, पण इथं दादांना सगळे म्हातारे माणसं माहिती आहे. एक डबी होती पूर्वी, आहे की नाही, एकीकडे चुना असायचा आणि एकीकडे तंबाखू असायची, अशी डबी होती, स्टीलची डबी होती. म्हणजे आम्ही खात नाही म्हणून सांगतोय, कारण मी अजून साधे बडीशेप सुद्धा जास्त कधी खात नाही म्हणून सांगितलं. मग एका बाजूला तंबाखू असायची आणि एका बाजूला चुन्याची डबी असायची, अशी एक पूर्वीच्या काळात. मग देव म्हणला ह्याला चुन्याची डबी बी द्यायची आणि ह्याचं कल्याण करायचं. मग काय केलं, एका बाजूला तशी डबी दिली, एका बाजूला चुना दिला आणि एका बाजूला सोन्याची अंगठी दिली देवाने. म्हणला एकदाच द्यायचे. मग ह्याने काय केले, पहिल्यांदा काढले, चुना काढला, तंबाखू बळली आणि तोंडात टाकली आणि दुसरीकडे बघतोय तर उघडलं तर सोन्याची अंगठी. आणि म्हणलं सोन्याची अंगठी, मग त्यांनी काढली सोन्याची अंगठी, बघितली, हातात घातली, परत डबीत बघतो तर दुसरी सोन्याची अंगठी. त्या अंगठीचं असं मत होतं, पहिली काढलेली त्या जागेवर दुसरी तयार व्हायची अंगठी. आणि त्यांनी बघता बघता काय, माझ्याकडे काय बघता, त्याने बघित 10 अंगठ्या काढल्या, बघत बघत 10 अंगठ्या घातल्या, 10 बोटात घेतलं, डबी घातली खिशातून आलं घरी. मग बायकोला आले म्हणलं तर बायको म्हणले, अहो काय हातात काय, कुठं गेलता तुम्ही, काय म्हणले चोरून बिरून आणलं. नाही नाही म्हणलं, मला देव प्रसन्न झाला आहे म्हणला. म्हणले कसं काय, अगं त्या डबीचा असा गुणधर्म आहे की पहिली अंगठी काढलेली की दुसरी अंगठी येते असं आहे, म्हणून मी बघता बघता 10 अंगठ्या काढल्या आणि 10 हातात घालून आलो म्हणलं. मग आता बायकोला तर आनंदच होईल, महिलांना काय लय आनंद, सोनं म्हणजे लय जावायन सोनं सगळ्यात प्रिय महिलांना. आणि मग ते म्हणले माझ्याकडे डबी द्या. म्हटलं देतो, पण ह्याचा लय कार्यक्रम करत जाऊ नको. म्हणले नाही अजिबात काय करत म्हणले तुम्हाला. मग ह्यांनी 10 अंगठ्या ठेवल्या. हिनं संध्याकाळी झोपले बिपले दोघं, जेवण झालं की 12च्या पुढे उठली. 12च्या पुढे उठलेले गे तिनं दररोज अंगठ्या 5 काढायला सुरुवात केली आबी महाराज. आणि 5 अंगठ्या काढल्या की दुसऱ्या दिवशी फलटणला जाऊन विकायची आणि ती पैसे घेऊन यायची. तिनं सपाटाच लावला दररोजच्या दरोज. भाडुतरी घरात राहत होती. 6 महिन्यात तिनं 2 BHK बंगला घेतला फलटणमध्ये. काय माझ्याकडे काय बघता, घेतलं तर तिकडं 2 BHK बंगला घेतला. मग तशीच ती बाजाराला आली इकडं. मलवडीला बाजार आहे का, इथं बाजार आहे, फलटणला जाईल. मग बाजारात आल्यानंतर पहिली शेजारीन होती इथलीच, म्हणजे तुमच्यातली नाही पण होते आपले. शेजारीन म्हणली, का ग बया तू माझ्या शेजारी राहत होती, त्या दिवस तुझी गरिबी होती, काय होती, आता तू BHK घेतलंय, गाडी काय आणि बंगला काय, तुझ्या हातात अंगठ्या काय, काय म्हणली, आणलं कुठनं. ती म्हणली काय सांगायचं, काय सांगायचं, तो आहे म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. काय म्हणले, तो आहे म्हणून सांगते, कुणाला सांगू नको. मग म्हणले बाया नाही सांगत, नाही सांगत. म्हणले सांग. अगं काय झालं, आमचं मालक बाळूमामाच्या मंदिरात तिकडे गेलं, तपश्चर्याला बसला 8 दिवस आणि देव प्रसन्न झाले, शेबोळे शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी डबी दिली. त्या डबीत अंगठी होती आणि त्या अंगठी काय व्हायची, पहिली काढली की दुसरी त्या जागेवर हाय अशीच तयार होते. म्हणून मी दररोज आपला अंगठी काढण्याचा सपाट लावला आणि फलटणला विकून आपले घरदार घेतलं म्हणले. मग आता हे ना ऐकल्याबरोबर आता ही थांबते का, सांगा बरं, आता ती थांबल का. तिने लगेच त्याच्यापासून बाजूला गेले, पहिल्या नवऱ्याला फोन लावला, मिस कॉल दिला. मिस कॉल दिलं तर ती कुठं होतं, गवंड्याच्या हाताखाली कामाला होतं. मग त्याने मिस कॉल बघितलं, लगेच म्हटलं मिस कॉल कोणाचा. मग त्याने असा बघितलं तर म्हणलं आपल्याच चित्राबाचा आहे, म्हणलं आपल्याच माणसाचा आहे, म्हणला मिस कॉल. म्हणला लग त्याने तिकडून फोन लावला अभि महाराज. म्हणलं का ग, आत्ताच्या आत्ता म्हणली घरी यायचं. अगं झालं काय, अजिबात नाही ऐकायचं, आत्ताच्या आता. अगं म्हणला की निम्यातनं कामावला तर हजेरी देणार नाही मालक. म्हणली काम गेलं जोडत तिकडं, पिटू द्या म्हणली काम, पहिलं घरी या. आता ते बी बायकोच्या ऐकण्यातलं होतं. आणि मग ती बी पळत आल्यानंतर म्हणली काय, म्हणली आत्ताच्या आत्ता त्या महादेवाच्या मंदिरात जायचं, तिथं तपश्चर्याला बसायचं आणि देव प्रसन्न झाला की डबी मागायची, बाकीच काय मागायचं नाही. म्हटलं काय भानगड काय डबीची, मला तुम्हाला काय करायचं जायला सांगायचं. अगं पण म्हणलं आता कामावून आलं, थोडं जेवायला दे, भुका लागलेत. अजिबात मिळणार नाही, आधी डबी आणायची मगच घरी यायचं, तोपर्यंत घराचा उंबरा सुद्धा शिवायचं नाही. अगं म्हटलं आता जेवायला ये, जेवायला दे, नाही म्हटले ना म्हणले. मग तसं ते बिचारं गेलो, पळत गेलं, मंदिरात बसलं. त्याला आता भुका लागल्या. संध्याकाळी आलं दिवस मावताना घरी आलेलं की बायकोला म्हटलं जेवायला दे. म्हणले डबी आणली का. म्हटलं डबी कुठली आणायची, काय मला भुका लागलीत, आधी जेवायला दे. अजिबात जेवायला मिळणार नाही म्हणते, तुम्हाला सांगितलं. म्हटलं मी जात नाही. म्हणली कसं जात नाही. तिने काढली मोगरी आणि घेतला कोपऱ्यात. आता मोगरी तिकडं मार खासतो, ते म्हणलं बरं आहे ना मंदिरच तिकडं. गेला अभि महाराज त्या मंदिरात जाऊन बसलं आणि बसल्यानंतर 8 दिवस गेलं बिना आना पाण्याचं सगळं. आणि 8 दिवसांनी गेल्यानंतर भगवान शंकर झाले प्रसन्न भगवान शंकर झाले की म्हणले माग बघता माग, तुला काय मागायचं. ते म्हणला देवा
मला काहीच मागा. त्या डबीने एवढा कहर केला की मी 8 दिवस विना आना पाण्याचं इथं बसलोय. तू ती डबी पहिली दे बघ, मला काय माहीत नाही कसली डबी आहे काय. मग त्या शंकराच्या लक्षात आलं तिच्या ह्याची शेजारीनं आली ती हिच्या बायकोची आणि तिनं डबी नेली म्हणून हिनं आग लावली सगळीकडं. बरं ह्याला बी डबी देतो म्हणला. मग देव म्हणला देतो तुला डबी. मग त्या डबी दिली देवाने, त्याला बी डबी दिली. पण त्या डबीत आबी महाराज अंगठी नाही दिली, त्या डबीत त्यांनी वस्तारा दिला. देवाने काय दिला? वस्तारा दिला. वस्तारा दिलेला की ते म्हणलं डबी दिली का? दिली म्हणला. त्या डबीत आहे ते वस्तू म्हणला. आणि त्या वस्ताऱ्याचा असा गुणधर्म होता, जी उघडेल का नाही त्याच्यातनं बाहेर निघायचं आणि 2 मिनिटात चंपी करायचं आणि आत जाऊन बसायचं, असं वस्ताऱ्याचं गुणधर्म होतं. आणि मग त्यांनी जशी डबी तिथं उघडली तसं ती वस्तारा बाहेर निघाला की ते 2 मिनिटं सपडा साफ केला आणि डबीत जाऊन बसला. मग म्हणला त्याने विचार केला, ह्या डबीसाठी मला 8 दिवस बायकोनं विना आना पाण्याचं बसवलंय. ब्युटी पार्लरला गेली असतं नसतं का झालं म्हणला. ह्याच्यासाठी मला इकडे बसवलंय म्हणला. पोटाला अन्न नाही पाणी नाही म्हणला. आता चला म्हणला घरी जाऊ. आता घरी गेलं, बायको वाट बघत बसली. मिस कॉल नाही त्यांचा. 8 दिवस झालं गेले ते कुठं, अन्न पाणी नाही त्याला. मग ते नेमकं असं समोर आलं घराच्या समोर. बायको म्हणते आपलं सुंदरचं ध्यान आहे, पण जाताना हिप्पी होती. काय बालाजीला गेलं तर काय म्हणले तिकडचं, आता चंपी कशी काय झाली. मग ती जवळ आल्यानंतर विचारलं, का म्हणले तुम्ही डबी आणायला गेलते का बालाजीला गेलता? अगं म्हटलं माझी आई डबीच आणायला गेलतो पण बालाजी झाला, ह्याचं काय करू म्हणला. म्हणले ते कसं काय झालं? आता म्हणला सांगत नाही. म्हणले डबी आणली का? आणली म्हणला डबी. आता डबी आणली म्हटल्यावर पंचपक्वानाचं अन्न कर वाई जेव ते मला 8 दिवस काय नाही. मग तिनं बी स्वयंपाक आनंदाने केला. बायकोनं बी डबी आणली ना, आनंदाने स्वयंपाक केला. लगी तिनं काय केलं, जेवायला असा बसला, 2-3 घास खाल्ले. तेवढ्यात पाहुण्याचा त्याला फोन आला. पाहुण्याचं कोणतरी एक्सपायर झालं. तिकडे लगी ही उठला जेवता आणि म्हणला बरं झालं आता मला 2-4 दिवस यायलाच नको. पाहुण्याचा फोन आला. उठलं ही हात धुतला चाललं गाडी चालू करायला. तेवढ्यात बायको म्हणली, अहो ती डबी द्या ना माझ्याकडं. मग म्हणला माझी आहे तुला डबी देतो, पण एकच विनंती आहे तुला, मी माघारी असतो डबी काय उघडू नको म्हणला. पहिली विनंती. म्हणजे मी वेडे आहे का? म्हणजे एवढा संसार तुमच्या संख्येला डबी उघडायला तुमच्या आज्ञेच्या बाहेर आहे का आतापर्यंत? म्हणले नाही. पण म्हटलं अजून जाता विनंती करतो, दररोज तू माझ्या पाया पडते, पण आज जाताना तुझ्या पाया पडतो, पण डबी काय उघडू नको. बरं म्हणले ठीक आहे द्या. मग हिनं डबी घेतली. ही गेलं किक मारून निघून गावाला. वडजरला गेलं तिकडे खडकीत नाही का नाही, किक मारून गेलं. आणि हिला काय दम निघतो का, डबी आणली माझ्या नवऱ्याने, आता शेजाऱ्यासारखी श्रीमंत होईल आहे का नाही असं वाटलं. आणि मग हिनं काय केलं, डबी देवाऱ्यावर नेऊन ठेवली. अशोक महाराज डबी देवाऱ्यावर ठेवली नेऊन. आणि मग तिला हळदी कुंकू लावलं. आणि मग तिच्या लक्षात आलं आता डबी उघडायची. मग ती उघडायची असं लक्षात आलं. त्या डबीजवळ गेल्यानंतर तिच्या लक्षात अचानकपणे आलं की हा जे आनंद आहे एकटीनं घेण्यापेक्षा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवून 4-10-15 सुवासिनी गावातल्या बोलवून म्हणते. काय सांगितलं? 10-15 सुवासिनी बोलवलं. मग म्हणले ही गावात गेली, सरपंच बाईला बोलवते, डॉक्टरीन बाईला बोलवते, वकील बाईला बोलवते, मास्तरीन बाईला बोलवते. आमच्या महाराजांनीला सुद्धा बोलावलं हो. सगळ्याला गावातल्या वेळा आणला आणि 50 महिला गोळा केल्या. शकील साहेब गेलेलं की म्हणले काय करायचं. मग तिने असं टेबल घेतला, त्याच्यावर डबी ठेवलेली आहे टेबलमध्ये आणि हळदी कुंकू ठेवले. म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि डबी उघडायची. ह्या डबीमध्ये देव प्रसन्न झाला आणि आमच्या मालकाला डबी दिली. मग हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. सगळ्यांनी आता उद्घाटन करायचं कुणी, तर म्हणले बोलवा सरपंच व्हायला. हितलं नाही बरं का, म्हणली पहिला मान सरपंच व्हायला गावच्या. मग असं म्हटल्याबरोबर सरपंच बाईला मान मिळाल्यावर सरपंच बाईने 2 टांग्यातच डबी गाठली हो. 2च टांग्यात सरपंच बाई पळतच पडाल्या. लेकिन म्हणली उघडा सरपंच बाई डबी. आता सरपंच बाईला काय माहिती, जशी डबी उघडली तसे वस्ताऱ्याचं त्याचं काम केलं. 2 मिनिटात सरपंच बाई सपडा साफ चमणच झाला. हिच्याकडे बघते, तिच्याकडे दुसरीकडे, अशा 5 मिनिटात 5-25 महिला सपडा साफ केल्या. त्याच्यात एकीचं लग्न नुकतं झालेलं होतं, पक्वाजवादक नवीनच लग्न झालेलं होतं. आणि ती येत नव्हती हळदी कुंकाला. तर सासून म्हणली चल कुठं हळदी कुंकाला नाही म्हणते ती का, तिला पुढं घालून आणली. आणि तिच्या पुढं चुलत बहिणीचं 8 दिवसांनीच लग्न होतं. आणि मग ते म्हटली आणि इथं म्हणली बया आता जिवंत असेपर्यंत कुणाच्या बी हळदी कुंकाला जाणार नाही.
आणि मग सगळ्या महिला आपापल्या घरी गेल्या आणि घरी गेल्यानंतर सगळ्या घरात बसल्या आणि ज्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला नवरा आलं त्यावेळेला नवरं बघत्यात कोपऱ्यात कोण बसले, बायको आहे का मी होणे हीच कळलं त्यांना. म्हणजे सांगायचं काय दृष्टांत संपला की आपण संसारूपी सागरात आल्यानंतर आपल्याला काय देव प्रसन्न झालं तर मागायचं काय ह्याचं ज्ञान नाही आणि म्हणून आपली फजिती होते.